नमस्कार. आज आपण नवीन भाग शिकणार आहोत, भागाकार. भागाकार या शब्दामध्येच आपल्याला त्याचा अर्थ समजतो. भाग कार म्हणजे करणे, भाग करणे. भाग करणे म्हणजे काय? तर जे काही वस्तू असतील, काही आपल्याला त्या भागायचे असेल, म्हणजे विभाग करायचे असतील, गट करायचे असतील, तर आता त्या भाग करणे किंवा गट करणे त्यालाच भागाकार म्हणतात आणि आपण त्याला इंग्लिशमध्ये डिव्हिजन असं म्हणतो. डिव्हिजन म्हणजेच भागाकार. भाग करणं म्हणजे ग्रुप करणं, गट करणं. आता इकडे पहिलं पहा तुम्ही, हाऊ मेनी बॉल्स आर हिअर. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10 balls are here. Okay, now these 10 balls, and there are two children. First one is Rahul and second one is Ramesh. See how many balls are here. Total balls number 10. And how many children are here? 2 children are there. In which children we are divided these balls in these 2 children. म्हणजे हे जे 10 बॉल आहेत, हे 10 बॉल आपण ह्या 2 मुलांमध्ये डिवाइड करणार आहोत, वाटणार आहोत. ओके, सो टोटल बॉल्स आर 10, जे आपल्याला 2 चिल्ड्रनमध्ये डिवाइड करायचे. डिवाइड म्हटलं तर हे असं साईन येतं. ओके, आता डिवायडेशन करूया आपण. each ball we give one here or one here. प्रत्येक बॉल आपण एक बॉल इकडे आणि इकडे दोघांमध्ये समान डिवाइड करणार आहोत, देणार आहोत. सो फर्स्ट आपण राहुलला दिला, सेकंड वी गिव रमेश, थर्ड वी गिव राहुल अगेन, फोर्थ वी गिव रमेश, फिफ्थ वन इज राहुल, सिक्स्थ वन इज रमेश, seventh one is Rahul, eighth one is Ramesh, ninth ball we give Rahul, and last 10th ball we give Ramesh. Okay, so here we divide 10 balls into this two children. 2 मुलांमध्ये आपण, 2 बॉईजमध्ये आपण हे 10 चेंडू डिवाइड केलेले आहेत बघा. सो हाऊ मेनी बॉल्स इच वन हॅव. आता प्रत्येकाकडे किती बॉल झाले ते पाहूया आपण. 1 2 3 4 5. हिअर इज 5 बॉल राहुल हॅव अँड रमेश हॅव 1 2 3 4 5. ही ऑल्सो हॅव 5 बॉल्स. सो वी डिवाइड 10 बॉल्स इंटू 2 चिल्ड्रन. इच वन हॅव 5. आपण हे 10 बॉल प्रत्येकामध्ये डिवाइड केले तर प्रत्येकाला याला 5 मिळाले आणि याला 5 मिळाले. तसंच आता हे 10 बॉल आपण ह्या दोघांमध्ये म्हणजे ह्या 2 मुलांमध्ये डिवाइड केल्यावर प्रत्येकाला किती मिळाले? 5. सो ह्याचं ॲन्सर येणार 5. आता हेच आपण चित्राने पाहिलेलं आहे, पण आता आपण संख्येने पाहूया. मग 2ने 10ला डिवाइड करायचं आहे. ओके, म्हणजेच ही दुसरी एक मेथड आहे भागाकाराची, ज्याला आपण काल आपण मल्टिप्लिकेशनचं पाहिलं होतं व्हर्टिकली, तसं आपण आता हा भागाकार पाहणार. जी एकूण टोटल नंबर आहे ती टोटल नंबर इथे लिहायची आणि कितीने भागायचं आहे ते ह्या गोलमध्ये लिहायचं. ओके, आता ह्या 2ने 10ला डिवाइड करायचं आहे. मग 2चं टेबल आपल्याला येणं गरजेचं आहे. 2 1 जा 2. 10मधून 2 जातो बिकॉज 10 इज बिगर अँड 2 इज स्मॉलर. 2 4 जा 4. 4 ऑल्सो मायनस इंटू फ्रॉम द 10.
4सुद्धा 10मधनं जाऊ शकतो. 2 3 जा 6. 10मधून 6सुद्धा मायनस होऊ शकतो. 2 4 जा 8. 10मधून 8सुद्धा मायनस होऊ शकतो. 2 5 जा 10. 10मधून 10सुद्धा मायनस होऊ शकतो. 2 6 जा 12. दिस नंबर इज नॉट मायनस फ्रॉम द 10. 10मधून मी 12 घालवू शकत नाही, मायनस करू शकत नाही, बिकॉज ऑफ 12 इज बिगर अँड 10 इज स्मॉलर. 12 इज बिगर दॅन 10. सो मोठी संख्या ही लहान संख्येमधनं जात नाही. मग 12च्या आधी टेबलमध्ये किती आलेले आहेत? तर 10 आलेले आहेत. तर हे 10मधून 10 मायनस होऊ शकतात. मग हा जो 10 जो आला आहे तो कोणत्या नंबरवर आलेला आहे? 1 2 3 4 अँड 5. मीन्स हा 5 हे ॲन्सर आहे. ते आपण इकडे अपसाईडला लिहिणार आहोत, वरती लिहिणार आहोत. -2 5 जा 10. तर आपण ते इकडे मायनस करणार आहोत. 0 - 0 1 - 1. आता हे यालासुद्धा भागाकारच म्हणतात. आपण डिव्हिजनच म्हणतो. हा पण डिव्हिजन आहे. हा हॉरिझॉन्टल आहे, हा व्हर्टिकली आहे. तर आता हे आपलं जे गणित आहे बरोबर आहे हे आपल्याला कसं समजणार? तर ह्याचंसुद्धा एक सूत्र आहे, मेथड आहे. कशी आहे? 2 वी कॉल्ड इट डिवायझर. ज्याला आपण भाजक म्हणतो. ज्याने आपण ह्या संख्येला भागाकार करणार त्याला आपण डिवायझर, भाजक म्हणतो. ज्याला भागणार त्याला डिव्हिडंड म्हणतात. डिव्हिडंड म्हणजेच भाज्य. ह्या डिवायझरने डिव्हिडंडला भागल्यानंतर जे ॲन्सर येतं वरती त्याला आपण म्हणतो क्वोशंट. ज्याला भागाकार पण म्हणतात. आणि सगळं करून झाल्यानंतर ही जी शेवटी बाकी राहते, शिल्लक राहते, बॅलन्स राहते, तिला म्हणायचं रिमाइंडर. बाकी. मग आपण सोडवलेलं गणित बरोबर आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण काय करणार? भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार